संत एकनाथांच्या महाराष्ट्रात एकनाथ नावाला कलंक लावणारा गद्दारनाथ जन्माला आला। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू, नाना पटोलेंचं आश्वासन। हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्याचाही दाखला। सरकारनं जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो, शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन। गेलेली सत्ता परत खेचून आणणार, ठाकरेंचा निर्धार। जुन्या पेन्शन एवढीच नवीन पेन्शन देणार, मंत्री केसरकरांच्या आश्वासनानंतर शिर्डीतील कार्यक्रमात कर्मचाऱ्यांचा गोंधळ। जुनी पेन्शन योजना ठेवण्याची मागणी, तर शिष्टमंडळ घेऊन या, चर्चा करू, केसरकरांची ग्वाही। मशिदीत घुसून मारू हा नितेशचा शब्द चुकीचा, नारायण राणेंचं वक्तव्य। पण देशाविरोधात कृत्यांमध्ये देशातील किती मुस्लिमांनी आवाज उठवला, नारायण राणेंचा सवाल। आपल्या मनातील मुख्यमंत्री मंचावर बसलाय, लवकरच आपलं सरकार येणार। ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांसह सुभाष देसाईंकडून पुनरुच्चार। फडणवीस ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापेक्षा शिंदेंचा कार्यकाळ सरस, संजय शिरसाटांचं वक्तव्य। शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय गतीने झाल्याची ही प्रतिक्रिया। नांदेडमध्ये भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ, शिस्त मोडून महिलांनी साड्या हिसकावल्या, आयोजकांवर कार्यक्रम बंद करण्याची वेळ। लालबागच्या राजाची चरणस्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजता बंद होणार। उद्या रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद होणार, विसर्जनाच्या तयारीसाठी मंडळाचा निर्णय। ऐन दसरा दिवाळीत तेलाला महागाईची फोडणी बसणार, आयात शुल्क वाढवल्यानंतर खाद्यतेलाचे दर लिटर मागे 10 ते 20 रुपयांनी वाढणार।